महाराष्ट्राचा धुरंधर व अष्टपैलू राजकारणी म्हणून देवेंद्र फडणवीस यांची ओळख आहे. 2014 साली मुख्यमंत्रीपदाची धुरा हाती घेत 5 वर्ष आपलं पद व्यवस्थितरित्या सांभाळलं. त्यानंतर 2019 साली मी पुन्हा येईल असा नारा देत मतं तर मिळवली, मात्र मुख्यमंत्री बनू शकले नाहीत. झालेल्या लोकसभा निवडणुकीतही भारतीय जनता पक्ष 400 पार करू शकला नाही. आता येणाऱ्या विधानसभेत तरी आपली एखादी सत्ता यावी यासाठी फडणवीसांनी कंबर कसली, परंतु त्यांना यश मिळेल की नाही याबाबत शंका आहे. फडणवीसांच्या यशावर का उचललं जातंय बोट? महाराष्ट्राला नकोसे झाले आहेत का फडणवीस? काय आहेत यामागची कारणं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून. जेव्हापासून भाजपची शिवसेनेसोबत युती तुटली तेव्हापासून महाराष्ट्राचं राजकारण नेहमी वेगळ्या वळणावरती जातं. फडणवीस वर्सेस उद्धव ठाकरे असा वाद सुरू झाला. आता आपली सत्ता स्थापन करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून अपेक्षा नसतानाही अजित पवारांची युती करण्यात आली. एकीकडे राजकारण्यांचा वाद पेटला होता, तर दुसरीकडे मराठा आरक्षणानं महाराष्ट्रभर हाक दिली होती आणि राजकारणानं एक वेगळंच वळण घेतलं. मराठा समाज वर्सेस महायुती असा वाद पेटला. मात्र या वादात फडणवीसांना टार्गेट करण्यात आलं. आम्हाला आरक्षण द्या, अन्यथा मराठ्यांची ताकद दाखवून देऊ असे नारे संपूर्ण आसमंतात घुमू लागले. यातच लोकसभा निवडणुकांनी डोकं वर काढलं आणि बीजेपीनं 400 पारचा नारा दिला. मात्र आरक्षणामुळे पेटलेल्या महाराष्ट्रानं यास नाकारलं आणि 29 जागा असलेल्या बीजेपीला 9 जागावरतीच समाधान मानावं लागलं. आता या आलेल्या असमाधानकारक निकालानं फडणवीसांचे डोळे उघडले आणि उपमुख्यमंत्री पद सोडून देण्याची तयारी दाखवत मला विधानसभेवर अधिक लक्ष द्यायचं आहे असा अट्टहास फडणवीसांनी धरला. मात्र तो नाकारण्यात आला, कारण बीजेपीकडे जर निष्ठावंत चेहरा असेल तर तो फक्त फडणवीसांचाच. 2019 साली हुकलेलं मुख्यमंत्रीपद व सत्ता आता पुन्हा नव्यानं मिळवण्यासाठी फडणवीसांनी कंबर कसली. त्यानुसार विविध योजना देखील नागरिकांसाठी राबवण्यातही येत आहेत. परंतु या योजनांना भुलणारी महाराष्ट्राची खरंच जनता आहे का? लोकसभेला आलेल्या अपयशामुळे पुन्हा विधानसभेला अपयश आलं तर बीजेपीला महागात पडू शकतं, हे जनता पक्षाचे धुरंधर जाणून आहेत. त्यामुळे फडणवीसांना भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचा अट्टहास पक्षातील बड्या नेत्यांनी धरलाय. कारण महाराष्ट्र आरक्षणानं पेटलेला असताना फडणवीसांना महाराष्ट्रात ठेवणं हे योग्य नाही, हे ते देखील जाणून आहेत. फडणवीसांसारख्या धुरंधर व निष्ठावान नेत्याला जर महाराष्ट्राच्या राजकारणातून एकदमच बाहेर काढलं तर त्यांच्यावरती अन्याय होऊ शकतो. त्यामुळे बीजेपीचे JP नड्डा यांच्या जागेवर फडणवीसांना पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्याचा निर्णय घेण्यात येऊ शकतो. परंतु फडणवीस यांना हा निर्णय मान्य नसल्याच्याही चर्चा आहेत. मात्र उच्चस्तरीय नेत्यांनी निर्णय दिला की मग तो मान्य असो वा नसो त्याचं पालन करावंच लागतं. मात्र याबाबत अजूनही ठोस निर्णय झालेला नाहीये, कारण राज्यात विधानसभा निवडणुका असल्यामुळे अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार हे समजण्यासाठी नोव्हेंबर व डिसेंबरची वाट पाहावी लागू शकते. आता फडणवीस नेमके महाराष्ट्रात राहणार की केंद्रात जाणार हे पाहणं गरजेचं असणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.